नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी आमदार नरेंद्र दराडे शिवसेनेत प्रवेश करणार. उद्या शिंदेंच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश. केंद्र सरकारकडून तूर खरेदीला मुदतवाढ. तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ. तर राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 7,550 रुपये हमीभावानं तुरीची खरेदी सुरू. नागपूर जिल्ह्यात पुढील 5 ते 7 दिवस पावसाचं सावट कायम. प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक गावांमधला वीज पुरवठा खंडित. शिरूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे पुणे नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश्य स्थिती निर्माण. पुढील 2 दिवस किनारपट्टीवर जोरदार वाऱ्याची शक्यता. प्रशासनाच्या वतीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. अमेरिकेतील सॅन दिएगो येथे अनेक घरांवर कोसळलं विमान. विमान कोसळल्यानं 15 घरांना आग लागल्याची माहिती. बोरिवलीतील मोबाईल टॉवरमध्ये भीषण आग. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.